तुमचं ग्रामर या बाबतीतलं फार पक्कं आहे दिलीप सर, मी बघितलेलं आहे. तुम्ही ना सुरुवातीला ते एक स्वतःचं म्हणून संशोधन करता. मग तुम्ही हाही विचार करता, की मी हे करत असताना समोरचा कसा रिसीव्ह करेल आणि मग त्यानंतर त्याला पुढे मला स्वतःला काय रिस्पॉन्स मिळतोय. हे तुमचं सूत्र पक्कं ठरलेलं असतं ती भूमिका करताना. हे चांगलं सांगितलं तू. पण ह्याला जोडून म्हणा किंवा एक कॉम्प्लिमेंटरी म्हणा, मला असं म्हणावंसं वाटतं की म्हणणं बरोबर आहे तुझं, की समोरचा माणूस कसं रिसीव्ह करेल तुमचं कॅरेक्टर, तुमचं एकूण बोलणं वगैरे. ह्याच्यामध्ये फार मोठा भाग याचा येतो लिसनिंगचा. तुम्ही समोरच्या माणसाचं किती किती परिणामकारक रीतीने ऐकता. ऐकता. हं. नुसतं ऐकणं नाही, लिसनिंग इज वन थिंग, हिअरिंग इज अनदर. म्हणजे तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकता. मी ते जाता एक उदाहरण देतो. मित्र नावाचं नाटक होतं. बरोबर. हां, त्याच्यामध्ये डॉक्टर लागू आणि ज्योती चांदेकर काम करायचे सुरुवातीला. बरं. विजय केंकरेने बसवलेलं होतं. हां. तर तो उत्तम पाठ होता, की म्हणजे ॲक्टिंग एवढीच रिॲक्टिंग महत्त्वाची असते. तर तुझ्या म्हणजे ते म्हणजे तुम्ही समोरच्या नंतर तुमचं बोलणं झालं आहे, तुम्ही आता बाकी रिलॅक्स आहात, हे लगेच बघणारा समजू शकतो की हा आता रोलमध्ये नाही आहे. तुम्ही दुसऱ्या पत्राचं ऐकता कसं, त्याच्यामध्ये हा प्रकार आहे. म्हणजे दुसऱ्याचं ऐकणं, दुसऱ्याला रिस्पॉन्ड करणं, कधीकधी रिस्पॉन्स न देणं, रिस्पॉन्ड न करणं, ह्याच्यामध्ये पण येतो. कधीकधी तुम्ही ऐकत असताना, तुम्हाला लिसनिंग ज्याला म्हणता येईल, ऐकत असताना तुम्ही निशब्दता पण असते, तुमची सायलेन्स पण असतो. तर कधीकधी ते पॉझेस, ती निशब्दता ही अधिक बोलकी असते. तर ह्या सगळ्याचं भान ठेवायला लागतं. म्हणजे तुम्ही आपलं पाठ केलं, बारा म्हटलं, असं नाही होत. ह्या ॲक्टिंग म्हणजे ह्या सगळ्याचं ॲक्टिंग म्हणण्यापेक्षा एखादं कॅरेक्टर करणं, व्यक्तिरेखा करणं, भूमिका करणं, ह्या सगळ्याचा परिपाक असतो. म्हणजे तुम्ही या सगळ्या अष्टावधानी म्हणता येईल तसं राहायला लागतं.